हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणी. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, शोल्डर टू वेस्ट ब्लाऊजची जी लाईव्हमध्ये आपण कटिंग केली होती त्याची स्टिचिंग या ब्लाऊजची या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज आपला स्टिच झाला आहे. तर पफ देखील बघू शकता किती छान पडला आहे आपल्या ब्लाऊजचा. तर हे बघा, पुढचा गळा आपला व्ही नेकमध्ये असणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या गळ्याचा पॅटर्न असणार आहे. त्यानंतर स्लीव देखील बघा, म्हणजे वेगळ्या प्रकारची पफ स्लीव आहे, जी आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. तर अशा पद्धतीची स्लीव आपण या ब्लाऊजला स्टिच केली आहे. त्यानंतर बघा, मागचा पार्ट अशा पद्धतीचा असणार आहे, पूर्ण बॅक नेकमध्ये असणार आहे. खाली कमरचे देखील बघू शकता किती फिनिशिंगमध्ये. त्यानंतर आपला नेक बघा, नेकला आपण कुठल्याही प्रकारचा कॅनव्हास वगैरे लावलेलं नाही आहे. त्यानंतर शोल्डर देखील बघा किती छान ते जॉईंट झाली. फिनिशिंग बघू शकता तुम्ही ब्लाऊजची. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी स्टिच केला आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग या ब्लाऊजची मी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने ब्लाऊज आपला स्टिच झाला आहे. शोल्डर टू वेस्ट ब्लाऊज आहे. तरी व्हिडिओ नक्की बघा. या पुढे आपण या ब्लाऊजची डिटेल स्टिचिंग वगैरे दाखवली. स्लीवचे पफ वगैरे कशा पद्धतीने घ्यायचे ते देखील दाखवले. तर हे बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक व कटिंग करून घेतली आहे. आता मी इथं प्रिन्सेस कटचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून त्यावर मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे. त्यानंतर बघा, अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. आता जॉईंट करून घेतलं आहे मी. त्यानंतर बघा, हा पुढचा पार्ट ठेवला आहे, ते देखील असे सरळ ठेवायचे आपल्याला, कारण गळ्याला आपल्याला दाबटीप द्यायची अशा पद्धतीने. आता एक पार्ट घेते, गळ्याला मी दाबटीप देऊन घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने पॅटर्न ठेवून घेतलं आहे आणि गळ्याला दाबटीप देऊन घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. गळ्याला असे छोटे छोटे कट्स देऊन घेते. त्याने काय होईल, आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येईल त्यामुळे. आणि कुठल्याही प्रकारचा कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे मी, तरी देखील ब्लाऊजची फिनिशिंग गळ्याची तुम्ही बघू शकता. त्यानंतर वरतून पुन्हा एकदा दाबटीप देऊन घेते सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे. चहूबाजूनी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे. त्यानंतर बघा, प्रिन्सेस कट आपण खालच्या बाजूनी जॉईंट करतो, म्हणजे कमरकडून. पण आता शोल्डर टू वेस्ट ब्लाऊज हे आपल्याला शोल्डरकडून जॉईंट करत आणायचं आहे. हे बघा, मी शोल्डरकडून जॉईंट करत आणते. आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून व्यवस्थित आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर त्या अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी त्याच्यावर डबल शिलाई देऊन घेतली अशा पद्धतीने बघू शकता पफ किती सुंदर पडतो आहे आपल्या ब्लाऊजचा. कुठल्याही प्रकारचे कप्स वगैरे मी ॲड करत नाही आहे, तरी देखील ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान येतं आहे. खालून आता कमरपट्टी जॉईंट करते. हे बघा, पुन्हा एकदा त्यावर दाबटीप देऊन घेते. अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला पुन्हा एक त्यावर टीप देऊन घ्यायची. आपली साईज एकच आहे, पण वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपण या लाईव्हमध्ये बघत आहोत. तर बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व प्रकारचे ब्लाऊज आपण या लाईव्हमध्ये बघणार आहोत. त्यामुळे रोज लाईव्हला 1 वाजता जॉईन होत जा सर्वांनी. त्यानंतर हे बघा, आय हुक पट्टीसाठी मी इथं पट्टी घेतली. उलट बाजूकून स्टिच करून घेते. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन गळ्याच्या साईडने फोल्ड करून घ्यायची, कारण गळा आपण अगोदरच स्टिच करून घेतला आहे त्यामुळे. त्यानंतर बघा, पुन्हा ती अशी उलट साईडने ओपन करून एक बाजूने अर्धा इंचावर फोल्ड करून त्यावर शिलाई देऊन घेते. अशा पद्धतीने मी आय हुक पट्टीसाठी जी पट्टी आहे आयची, ती अशी तयार करून घेतली आहे आणि स्टिच करून घेते अशा पद्धतीने. हे बघा, आता एक पार्ट तयार झाला आहे, दुसरा देखील सेम याच पद्धतीने तयार करायचं आहे. आता मी स्लीव घेते. अगोदर बॅक पार्ट घेऊ आपण. तर बॅक पार्ट बघा, खालून आपल्याला सरळ ठेवून वरतून गळ्याच्या साईडने दाबटीप द्यायची आणि खालून देखील दाबटीप द्यायची. तर हे बघा, दोन्ही बाजूनी मी शिलाई देऊन घेतली आहे. त्यानंतर कापड असं उलट केलं आहे आणि खालून देखील आपल्याला दाबटीप द्यायची. हे बघा, आता दाबटीप देऊन पूर्ण अस्तर मी मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतलं आहे. त्यानंतर स्लीव घेते. स्लीव बघा, अशा पद्धतीने मधून फोल्ड आहे ती कट करून घेते. त्यानंतर दोन्ही स्लीव अशा पद्धतीने वेगवेगळ्या करून घेतल्या आहे. त्यानंतर एक स्लीव घेतली आहे. आता अगोदर दंडघेरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने. तर ही आपली पफची स्लीव आहे. तर हे बघा,
त्यानंतर पुन्हा त्यावर दाबटीप द्यायची आहे. अशा पद्धतीने पुन्हा एक त्यावर टीप देऊन घ्यायची. याने काय होतं, जे आपलं आतमधलं अस्तर आहे ते बाहेर दिसत नाही आणि आपली जी स्लीव आहे तिची फिनिशिंग आणि फिटिंग एकदम छान येते. म्हणजे प्रोफेशनल पद्धतीने स्टिचिंग करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकता. आता अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचं आहे. पूर्ण बाजूने पॅक करून घेते मी अस्तर मेन फॅब्रिकला अशा पद्धतीने, आणि एक्स्ट्राचं सर्व जे आहे ते कट करून घ्यायचे. हे बघा, आता कट करून घेतलं आपण. आता तिथे कट्स देऊन घेतले होते, सेंटर वे कट्स देऊन घ्यायचं आहे आणि स्लीवला अगोदरच कट्स दिलेले होते. तर हे बघा, त्यावर असं मार्क करून घ्यायचं आहे. तर जिथं कट्स आहे त्यावर असे मार्क करून घ्यायचे. आता आपण लाईव्हमध्ये बघितले स्लीवची कटिंग, तेव्हाच आपण कट्स देऊन घेतले. तर अशा पद्धतीने कट्स देऊन घेतले. त्यानंतर आता छोट्या छोट्या प्लेटा देत आणायच्या आहे. तर बघा, प्लेटांचे तोंड आपण स्लीवच्या म्हणजे खालच्या साईडने देतोय. म्हणजे आपला दंडघेरच्या बाजूने प्लेटांचे तोंड आहेत. आता ह्या साईडनी सेंटरपर्यंत देऊन घ्यायच्या. त्यानंतर इकडच्या देखील प्लेटा या बाजूने द्यायच्या आहे. म्हणजे दोन्ही प्लेटांचे तोंड विरुद्ध दिशेला असले पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपण स्लीव तयार झाली. आता आपण बॅक पार्ट घेतला आहे. बॅक पार्टवर फ्रंट पार्ट ठेवून शोल्डर अगोदर जॉईंट करून घेऊ व्यवस्थित. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर पॅक करून घ्यायचे. डबल शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर बघा, आपल्याला स्लीव जॉईंट करायची. त्यासाठी अगोदर आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून बघावं लागणार आहे. तर हे बघा, इथे मी दोन्ही पार्ट चेक करून बघितले. आता यावर आपण स्लीवचा सेंटर काढला आहे, तो सेंटर ठेवायचा आहे शोल्डरच्या लाईनवर. जो शोल्डरचा पॉईंट आहे मेन, जिथून शोल्डर जॉईंट केलं आहे तिथं ठेवून स्लीवची अशी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन स्लीव जॉईंट करून घ्यायची अशा पद्धतीने. आता या व्हिडिओ या ब्लाऊजची कटिंग जर तुम्ही बघितली नसेल तर लाईव्हवर चे व्हिडिओ आपण अपलोड केले आपल्या चॅनलवर, नक्की जाऊन बघा. शोल्डर टू वेस्ट डॉट ब्लाऊजची कटिंग खूप छान ब्लाऊज फिटिंगला बसतं. तर कोणी अजून ताईंनी बघितलं नसेल तर चॅनलला अपलोड केलेलं आहे. आणि रोज 1 वाजता आपण लाईव्ह येत असतो. नवनवीन प्रकारचे पॅटर्न आपण या लाईव्ह सिरीजमध्ये घेत आहोत. तर रोज लाईव्हला जॉईन होत जा. तर हे बघा, स्लीववर डबल शिलाई देखील देऊन घेते अशा पद्धतीने. आता आपण फिटिंगची टिप देणार आहे. तर हे बघा, तर स्लीव अशी म्हणजे पॅटर्न पूर्ण असं फोल्ड करून घेतलं आहे. त्यानंतर 2-2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन, आता तुम्ही जेवढी मार्जिन घेतली असेल तेवढी तुम्हाला इथे घ्यायची. मी 2 इंच घेतली, त्यामुळे 2-2 इंचावर मार्क करून घेते. इथं दंडघेरव मार्क केलं आहे 5 इंच. त्यानंतर इथं देखील दंडघेरव मार्किंग करून स्लीवची अशी जॉईंट मार्किंग करून घेतली आहे. आता आपण त्याच्यावर फिटिंगची शिलाई देऊन घेतो आहे. ह्याच पद्धतीने सेम दुसरा देखील पार्ट मी तयार करून घेईल. आणि ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बघितला असेल तर कशा पद्धतीने ब्लाऊज तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.